हॅलो. हा नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. मी तुम्हाला म्हणजे त्या जेव्हा ती अपघात झाला तेव्हा तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता का त्या बसमध्ये? हो 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 आता त्यांच्या काय पुढच्या सीटवरच बसलेली होती मी. नेमकी काय घटना झाली आणि तुमचं नाव काय? माझं नाव मंगल नारायण गायकवाड. बरं. आणि तुम्ही म्हणजे तुमचा प्रवास कुठनं सुरू होता जुन्नरहून? जुन्नर ते पुणे बरं. भोसरी. अच्छा. मग नेमकी कुठं घटना झाली आणि नेमकी काय घटना झाली? त्या एसटी स्टँड मधून बाहेर एसटी पडली ना, पहिला स्पीड ब्रेकर आहे ना परदेशपुरेच्या तिथं कुठेतरी, हम्म. तिथं त्यांनी ती बघितलंच नाही, जोरात गाडी नेली. एवढं खूप मोठं, आम्ही वर असं उचलून खाली आपटलो परत सीटवर. हम्म, 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 हम्म. ते चाक होतं पाठीमागे, स्टेपनी म्हणतात ना, हम्म. ती ठेवलेली होती. ती स्टेपनी पण खालून उडून ती छताला लागून त्यांच्या पायावर पडली आणि त्यांचं डोकं वर, ते कॅरेज असतं ना आपण सामान ठेवायचं, हम्म, हम्म. त्याला आदळलं ते डोकं त्यांचं. अच्छा. दुपारी किती वाजता साधारणतः ही घटना झाली? 3:30 वाजले असतील, 2:30 पावणे 3 काहीतरी. अच्छा. त्यानंतर पुढे मग काय झालं? कोण कोण आलं तुमच्या भेटीला किंवा काय म्हणजे पुढची घटनाक्रम कसा झाला? नाही, मग आम्ही ड्रायव्हर चालत जावं म्हटलं पाठीमागे, या गाडी साईडला घ्या, बघा खूप रक्त चाललं होतं त्यांचं. त्यांनी असा रुमाल लावला, पाय तर त्यांचा हात पण लावून देत नव्हते. तिथल्या तिथं पाय असा वाकडा होऊन सुजला पण त्या पेशंटचा. आणि मग त्यांना गाडी साईडला घ्यायला लावली. त्यांनी म्हटलं दवाखान्यात न्या. बाकीच्या लोकांनीच बघितलं, ड्रायव्हर काय आले नाही पाठीमागे. मग ते सगळे लोक म्हणले दवाखान्यात, मग त्या डायरेक्ट त्यांनी गाडी दवाखान्यात नेली. ते पेशंटला काढलं तिथून मग ते स्ट्रेचर वगैरे आणलं. ते त्यांचा दरवाजा होता ना आपत्कालीन, तो पण उघडे ना. मग बाहेर इकडे ते 4-5 पोरं बस मध्ये वगैरे घुसून त्यांना वरच्यावर काढलं कसं तरी, मग तिथं हॉस्पिटलला नेलं. अजून कोणाला तो कपत झाला का त्याच्यामध्ये? अजून नाही कोणाला झालेली. त्यांची मिसेस शेजारीच बसली होती आणि त्यांच्या बाजूला मी बसलेली होती. अजून नाही कोणाला झालेली. मला थोडस चाक घासून गेलं ते माझ्या हाताला. खाली पडताना घासलं थोडस. मी असं आता पकडणार कसं ना, ते बघितलं. पण तोपर्यंत आम्हीच उंच उडालेलो होतो. बसमध्ये एकूण किती प्रवासी होते तेव्हा अंदाजे? त्याच्यात एक 21-22 प्रवासी होते. म्हणजे चालकाची पूर्णतः चुकी आहे, त्याच्या लक्षात तो स्पीड ब्रेकर आला नाही आणि त्याच्यामुळे आलाच नाही. त्यांनी तो, आता मी म्हटलं तुमचा रोजचा रस्ता आहे ना, तुम्ही पुढे स्पीड ब्रेकर आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे लगेच. ते म्हणले मी नसतोच इकडे ह्या रुटीनला, मी नाशिकचे असून. म्हणलं मग रुटीनला ह्या नसतं असं कसं, तो रोज बसवर असणारच ना. नाही म्हटले मी इकडे नसतो, तर मी आणले ना दवाखान्यात. ते दादागिरीचीच भाषा करत सुटले. असं नाही, ते पेशंटचा जीव धोक्यात आहे. एवढी माणसं घेऊन जायचं तुम्ही म्हणल्यावर व्यवस्थितच चालवायला पाहिजे ना. त्यांनी स्टँड मधून जे गाडी काढली ना, ती सनाट काढली ना स्पीड ब्रेकर वर. एवढी गाडी, माझा रोजचा आठवड्याची माझा प्रवास आहे गावाला, मी कधीच एवढी गाडी वर आदळलेली कधीच बघितली नाही. फर्स्ट टाइम बघितली. म्हणजे स्पीड खूप ओव्हर स्पीड होतं थोडक्यात त्यांचं. खूप. मग ती एवढी लोक उंच उडून खाली, पुढे जी लोक होती ती एसटीच्या त्या काचा पडून ती पुढची बाई खाली पडली असती. एवढ्या जोरात सगळे आपटले. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. म्हटलं मला त्या घटनेबद्दल थोडीशी माहिती द्या ना. तुम्ही प्रत्यक्ष प्रवास करत होते का त्या बसमधून? हा, मी त्यांच्या बरोबरच होते. काय झालं, आम्ही बसलो एसटीला. बर. पाठीमागच्या सीटला जाऊन बसलो. आणि तिथं ते काय म्हणतात ना, काय होते परदेशपूर का काय? हा, परदेशपूर. हा, तिथं ते स्पीड ब्रेकर आहे ना. हा, तिथं अशी मोठ्याने गाडी, म्हणजे ते ड्रायव्हरची चुकी होती. फास्ट गाडी चालली होती. अच्छा. हा, आणि मग ते चाक असतं ना आतमध्ये, हा स्टेपनी. हा, ते उडालं त्यांच्या पायावर पडलं, डोक्याला वर. ते सीट आम्ही बॅगा बिगा ठेवतो ना, ते लागलं. म्हणजे गाडीचा स्पीड खूप जास्त होता का? हा, गाडीचं स्पीड जास्त. आणि मनका गेला त्यांच्या पाठीमागे, लागलं ना 2-3. म्हणजे पायाला पण लागले, मनक्याला पण लागला आणि डोक्याला पण? हा, डोक्याला पण लागले. पाय मोडलाय त्यांचा. होय काय? डोक्याला टाका पडलं. बरं. मग आता तुम्ही त्यानंतर काय केलं? मग पुढे उपचारासाठी कुठे घेऊन जाते? आता उपचारासाठी आम्ही तिथं सरकारीच नेलं. एसटी वाल्याला म्हणलं दवाखान्यात गाडी घे. मग एसटी वाल्याने घेतली, तिथं नेलं. आणि मग ते टाका बिक मारलं त्यांना, जरा हे केलं, पोलीस चौकीला बोलावलं पोलिसांना. एसटी वाले कोणी अधिकारी वगैरे आलते का तुमच्याकडे तुमची भेट घ्यायला? आलते. नारायणगावचे पण साहेब आले होते. बर. हा, जुन्नरचे पण आले होते. मग आता तुम्ही त्यांना पुढील उपचारासाठी कुठे घेऊन जात आहेत? आता आम्ही जे तिथं कोपरखैरण्याला चालवले. कोपरखैरण्यामध्ये राजा हॉस्पिटल म्हणून तिथे.